ट्रेडिंग व्यू हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण प्रत्येक स्टॉकचं टेक्निकल ॲनालिसिस जे आहे करू शकतो। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल हा जो व्हिडिओ बनवला, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की फंडामेंटल ॲनालिसिस screener.in या वेबसाईटवर कसं करायचं। त्याच पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे tradingview.com ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटचा वापर करून आपण टेक्निकल ॲनालिसिस कसं करू शकतो किंवा बेसिक त्या प्लॅटफॉर्मचा ओव्हरव्ह्यू जो आहे तो आपण देणार आहे। टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं याच्यावर मी डिटेल व्हिडिओ तर घेऊनच येणार आहे, फक्त आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की त्या प्लॅटफॉर्मचा ओव्हरव्ह्यू कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा हे आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी केशव पाडवे आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। चला तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपल्या ट्रेडिंग व्यू या प्लॅटफॉर्मवर जाऊया आणि तिथे त्या प्लॅटफॉर्मबद्दलची सगळी जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, जी प्रत्येक नवीन व्यक्ती जो कोणी पण ट्रेडिंग सुरू करतोय, स्विंग ट्रेडिंग सुरू करतोय, त्याला या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या माहिती असायला पाहिजेत। त्या सगळ्याच बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया। ओके, तर सगळ्यात पहिले तर आपण जे आहे ट्रेडिंग व्यू हे जे tradingview.com ही जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट ओपन करून घेतली आहे। आता ह्या वेबसाईटमध्ये तुम्हाला दिसत असेल की इथे वरती प्रोडक्ट कम्युनिटी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला दिसत असतील। आपल्यासाठी जे इम्पॉर्टंट कामाचं आहे त्या सगळ्याच बेसिक गोष्टी ज्या आहे आपल्याला चेक करायचं आहे। आता समजा सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्हाला कुठलाही स्टॉक जर ॲनालिसिस करायचा असेल किंवा त्या स्टॉकचा चार्ट तुम्हाला जर बघायचा असेल तर तो तुम्ही कुठे बघणार? सगळ्यात पहिले बघा इथे सर्चचा एक ऑप्शन आहे। या सर्च ऑप्शनवर तुम्हाला जोही स्टॉक जो आहे ज्याचा ॲनालिसिस, चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक सगळ्या तुम्हाला बघायचे आहेत, ते बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्या स्टॉकचं नाव जे आहे तुम्हाला इथे टाईप करायचं आहे। जसं की आता मी इथे एक्झाम्पल एक स्टॉक जो आहे तो ओपन करून घेतो। याच्यावर क्लिक केलं की आता इथे बघा सी ओपन सुपर चॅट म्हणून हा ऑप्शन आहे। आता इथे बेसिक तुम्हाला वरती त्याचा जो काही पण प्राईज वगैरे असेल ती सगळ्या बेसिक न्यूज वगैरे त्याच्या रिलेटेडच्या दिसतील, पण आपल्याला चार्ट बघायचा आहे म्हणून सी ऑन सुपर चॅटवर जेव्हा आपण क्लिक करतो तर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर तो जो कुठला पण स्टॉक असेल त्याची चार्ट जो आहे तो आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन जो आहे तो होऊन जातो। सगळ्यात पहिले तर डिस्क्लेमर, ह्या व्हिडिओमध्ये जे कोणतेही स्टॉक किंवा ज्या कोणताही कंपनीबद्दल आपण डिस्कस करणार आहे किंवा चॅट आपण बघणार आहे, ते कुठलाही स्टॉक बाय किंवा सेलसाठीचा मी रिकमेंडेशन देत नाही। जे आपण कंपनीचं नाव आपण इथे घेतोय ते फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच घेतोय, जेणेकरून आपल्याला कशा पद्धतीने ते ट्रेडिंग व्ह्यूचा ओव्हरव्ह्यू जो आहे तो काय काय कामाच्या गोष्टी आहेत आणि कुठे काय करू शकतो, आपल्या इम्पॉर्टंट गोष्टी कोणत्या कामाच्या आहेत ते आपल्याला बघता येतील, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। इथे आपण कुठलाही स्टॉक जर घेतोय तर तो आपण बाय किंवा सेलची रिकमेंडेशन देत नाही आहे। ठीक आहे, ओके। सगळ्यात पहिले तर समजा आता इथे चार्ट जे आहे तुमच्यासमोर ओपन झालेला दिसेल। इथे जर बघितल्या या ज्या कॅन्डल आहेत, आता आपण स्विंग ट्रेडिंगचंच बघतोय। आता नॉर्मली जर तुम्ही कोणी इंट्राडे वगैरे करत असाल तर इंट्राडेसाठी बरेचसे लोक कॅन्डल्स जे आहेत ते 5 मिनिट किंवा 15 मिनिट ज्या कॅन्डल आहेत त्या कॅन्डल वापरतात, पण आपण स्विंग ट्रेडिंग करतो म्हणून आपण ज्या कॅन्डल आहे किंवा आपण जो चार्ट आहे तो डेली किंवा वीकली वापरतो। ओव्हरव्ह्यू जर आपल्याला फुल ओव्हरव्ह्यू चेक करतो कुठल्याही स्टॉकचं तर आपण ते वीकलीमध्ये करतो, पण जेव्हाही आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा असतो तर तेव्हा आपण तो ट्रेड जो आहे तो डेली कॅन्डलवरच प्लॅन करतो। ठीक आहे, काही लोक स्विंग इंट्राडे वगैरे करतात तर ते 5 मिनिट कॅन्डल पण यूज करता आणि काही जे आहे काही 15 मिनिट ही करता, मग काही लोक असे आहेत की 1 मिनिट करता। इथे जर तुम्ही हा छोटा ॲरो जो आहे ह्याच्यावर क्लिक केला तर तुम्ही एकदम 1 सेकंड, 5 सेकंड, 1 मिनिट वगैरे अशा सगळ्या कॅन्डल ज्या आहेत त्या तुम्ही लावू शकता, पण आपण स्विंग ट्रेड करतो म्हणून आपण काय करतो, डेली किंवा वीकली कॅन्डल त्याच्यामध्ये वापरतो। म्हणजे तुम्हाला जो टाईम फ्रेम चेंज करायचा असेल, आता ही जी कॅन्डल आहे वीकली कॅन्डल जेव्हा आपण सिलेक्ट करतो तर जेव्हा ही एक कॅन्डल बनली आहे, ही एक कॅन्डल म्हणजे पूर्ण वीकमध्ये जो स्टॉक खालीवर जो झालेला आहे त्याचं एक त्याची बॉडी किंवा त्याचा कुठपर्यंत काय प्राईजमध्ये तो गेला, या सगळ्या बेसिक गोष्टी इथे आपल्याला एका कॅन्डलमध्ये दिसून येतं। ही वीकली कॅन्डल सिलेक्ट केली म्हणून। आता इथे डेली जर सिलेक्ट केलं
तर आजच्या दिवशी किंवा कालच्या दिवशी एका दिवसामध्ये तो स्टॉक कुठे ओपन झाला, कुठपर्यंत खाली गेला वगैरे त्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इथे बघायला मिळतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा कुठले पण ट्रेड करतोय तर आपण इंडिकेटर्सचा वापर करतो. तर बरेच लोक वेगवेगळे इंडिकेटर वापरतात, पण आपण म्हणजे आता तुम्हाला जर कुठलंही इंडिकेटर जर वापरायचं असेल तर समजा स्विंग ट्रेडिंगसाठी आपण काही EMAs जे आहे ते वापरतो. EMAमध्ये जर इथे मी सर्च केलं मूविंग ॲव्हरेज, ठीक आहे, मूविंग ॲव्हरेज जर सर्च केलं तर मूविंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल म्हणून एक इथे ऑप्शन येतो. किंवा अजून जर तुम्ही इथे EMA असं सर्च केलं तर बरेचसे अजून EMA तुम्हाला इथे बघा. एक रेडीमेड EMA आहे 20, 50, 100 आणि 200चा. तो EMA आपण लावून घेतो. या EMAचा अंदाज जो आहे, आता याला थोडंसं आपण तुम्हाला दिसेल याच्यासाठी मी त्याची सेटिंग थोडी डार्क हे जे आहे लाईन त्याची डार्क करून देतो. हे अशा पद्धतीने त्याच्या लाईन आहे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजच्या, त्या लाईन इथे ड्रॉ झाल्यात. आता हे मूव्हिंग ॲव्हरेज काय आहे? मूव्हिंग ॲव्हरेज असतो एक, हा जो आहे हा मागच्या 10 दिवसामध्ये जो क्लोज आहे त्याच्या एव्हरेज, त्याचा जो एव्हरेज बनलेला असतो त्या एव्हरेजमध्ये ही लाईन जी आहे ती चालत असते, इथे आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता व्हॅल्यूम पहिले तर आपण इंडिकेटर, आता इंडिकेटर आपण लावतो कशासाठी? इंडिकेटर लावायमागचे कारण फक्त आहे, आता समजा हा 10 EMA आहे, EMA आपण त्याला बोलतो. समजा हा 20 EMA आहे, हा 50 EMA आहे, हा आहे 100 EMA, हा आहे 200 EMA. म्हणजे हा 200 दिवसाचा एव्हरेज आहे, हा 100 दिवसाचा, हा 50 दिवसाचा, हा 20 दिवसाचा. अजून लोक एक EMA जो वापरतात तो EMAमध्ये 10 दिवसाचा आपण वापरतात. याच्यात 10 दिवसाचा नाही आहे म्हणून आपण एक 10 दिवसाचा मॅन्युअली ॲड करून घेऊ. याच्यामध्ये सेटिंग जे आहे ते जाऊन फक्त तुम्हाला 10 करून घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे या सेटिंगवर जर क्लिक केलं, सेटिंगमध्ये या लेंथ जी आहे तुम्हाला काय करायची आहे 10 करून घ्यायची आहे. म्हणजे त्याच्या लेंथ बरोबर ऑटोमॅटिक 10 होऊन जाईल. याला मी थोडं बोल्ड करून दिलं म्हणजे ते तुम्हाला दिसेल. बघा मूव्हिंग ॲव्हरेज तो 10, पण हा जो ब्ल्यू लाईन आहे ती ॲड झालेली तो 10 EMA ॲड होऊन गेला आहे. आता या मूव्हिंग ॲव्हरेजचा एक बेसिक अंदाज काय होतो, याचा फायदा काय होतो, तर जेव्हा आपण कुठल्याही स्टॉकच्या कॅन्डल्स ज्या आहे, कुठलाही स्टॉक जो आहे ह्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या 10, 20, 50, 100, 200 यांच्या वर जर चालतोय समजा, तर आपण त्याला असं म्हणतो की तो अप ट्रेंडमध्ये किंवा चांगल्या मोमेंटममध्ये तो स्टॉक आहे, बाय करण्यासारखा त्या पोझिशनला तो स्टॉक आहे, असा एक आपण त्याचा अंदाज जो आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे त्या स्टॉकचं मार्केट आपण असं म्हणतो. जेव्हा तो हे जे EMA आहेत एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज जे आहेत त्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती जर असेल तर त्याचा अर्थ आपण थोडक्यात असा पकडतो की बाबा हा पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये हा स्टॉक चाललेला आहे. जेव्हा समजा तो क्रॉस करतो या कॅन्डल ज्या आहेत, जेव्हा त्या EMAला 10 EMAला 20 EMAला 50 EMAला क्रॉस करतात तेव्हा आपल्याला एक अंदाज येतो की मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे. मग इथे बघा तुम्हाला एक सिंपल दिसत असेल की जो 10 EMA आहे त्याला क्रॉस केल्यानंतर तो परत 20 EMAला पण क्रॉस केला, 50ला पण क्रॉस केला, पण जेव्हा तो क्रॉस करतो तेव्हा तसा तो क्रॉस करून खाली येतोय. पण जसा 100 EMA जवळ आला तर 100 EMAच्या म्हणजे 100 दिवसाचा जो एव्हरेज आहे त्याच्या सपोर्ट घेतला त्याने आणि इथून परत त्याने रिव्हर्सल दिलेला आपल्याला दिसून येतो. तर हा एक त्याचा EMAची मदत जी आहे ते आपल्याला त्या पद्धतीने होते. मेन आपल्याला फक्त मोमेंटम चेक करणार, याच्यामध्ये खूप जास्त टेक्निकल जाऊ नका. आपण स्विंग ट्रेडिंग कशासाठी करतोय? डोकं शांत ठेवण्यासाठी, शांततेत काम करण्यासाठी, शांततेत ट्रेड घेण्यासाठी, डोक्याला रिलॅक्स ठेवण्यासाठी जे आहे आपला मेन मुद्दा आहे की आपण त्याच्यासाठीच स्विंग ट्रेडिंग करतोय. जर आपल्याला एवढा गोंधळात एवढा टेक्निकल नॉलेजमध्ये पडायचं असतं तर आपण मग इंट्राडे केलं असतं, बरोबर. तर हे आपल्याला फक्त एवढंच लक्षात द्यायचं आहे, जेव्हाही EMAच्या वरती स्टॉक चालतोय तर तो पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये आहे असं आपण त्याला ग्राह्य धरतो. तर पहिले तुम्हाला काय करायचं आहे, पहिले तुम्हाला तुमच्या चार्टवर EMA जे आहे ते लावून घ्यायचे. त्यांना जर हाईड करून ठेवायचं असेल तर तुम्ही इथं बघा हे हाईड पण करून ठेवू शकता, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला जर क्लीन चार्ट पाहिजे असेल, आता हा क्लीन चार्ट मी वापरतो. क्लीन चार्ट कधी वापरणार तुम्ही? जेव्हा तुमच्या डोळ्यांना एवढी प्रॅक्टिस होऊन जाते की तुम्हाला कुठल्या EMAची गरज नसते, किंवा EMAची गरज असते ती फक्त एक नजर बघण्यासाठी की बाबा काय इथे EMA ॲव्हरेजमध्ये, मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये काय गोष्टी दिसतात तेवढं बघण्यासाठी. नंतर मग तुम्ही त्याला हाईड पण करून जे आहे तसं ठेवू शकता. ठीक आहे. पहिला इंडिकेटर तर तुम्हाला हा लावून घ्यायचा आहे. दुसरा इंडिकेटर कुठला लावा? दुसरा तुम्हाला लावायचा आहे व्हॉल्यूम. ठीक आहे.
वॉल्यूमचा जो इंडिकेटर आहे तो तुम्हाला इथे लावून घ्यायचा आहे. वॉल्यूम आले, वॉल्यूम इथे एक मिनटं, हां वॉल्यूम कॅन्डल तुम्हाला इथे दिसत असतील खाली, बरोबर. या ज्या कॅन्डल आहे याच्या मदतीने आपल्याला काय इथं जर तुम्ही बघितलं तर कोणत्या दिवशी इथे जर तुम्ही कुठल्याही कॅन्डलला असा कर्सर जर तुम्ही वरती आणला तर इथे आपल्याला इथे वरती बघा नंबर, वॉल्यूमच्या समोर तुम्हाला नंबर दिसेल 1.9 मिलियन, 1.3 मिलियन, म्हणजे त्या दिवशी किती लोकांनी त्या स्टॉकमध्ये ट्रेड घेण्यासाठी पार्टिसिपेट केलं किंवा किती लोकांनी ट्रेड केलं आहे, हा जो नंबर आहे तो नंबर आपल्याला इथे दिसतो. म्हणजे इथे 4 मिलियन, 3 मिलियन एवढे शेअर्स जे आहे, एवढे लोक जे आहे ते ट्रेड करताय त्याचा अंदाज आपल्याला इथे, अंदाज म्हणजे तो नंबरच आपल्याला मिळून जातो, एक्झॅक्ट जो काही पण नंबर असेल तो. आता या ज्या दोन गोष्टी झाल्या याच्यानंतर आपला मेन तर आपलं होतं की मूव्हिंग ॲव्हरेज ॲड करून घेतला, व्हॅल्यूम आपण ॲड करून घेतल्या. या दोन हे जे इंडिकेटर आहेत यांच्याशिवाय मला तरी असं पर्सनली वाटतं की स्विंग ट्रेडिंगसाठी खूप जास्त अजून टेक्निकल कुठल्या इंडिकेटरची तुम्हाला गरज नाही. जेवढं सिम्पल ट्रेडिंगमध्ये, म्हणजे ट्रेडिंगमध्ये असं म्हटलं जातं की जेवढा ट्रेड तुमचा सिम्पल असेल ना, जेवढा ट्रेडिंग व्ह्यूचा हा प्लॅटफॉर्म तुमचा क्लिअर असेल, तेवढं तुमचं माइंड पण क्लिअर असेल, तुमचा ट्रेड पण क्लिअर असेल. बरेच तुम्ही असे बघणार लोक की EMA लावून ठेवला आहे, वरती काहीतरी RSI लावून ठेवला आहे, MACD लावून ठेवला आहे, असे कितीतरी इंडिकेटरमध्ये जर तुम्ही गेलात तर इथे तुम्हाला असे भरपूर इंडिकेटर दिसतील बघा. आता एवढे इंडिकेटर आहेत, एवढे जर आपण लावून कोणकोणत्या गोष्टींसाठी जर लावून ठेवले तर मग ते किती गोंधळ होऊन जाईल या चार्टवर. इथे काय दिसणारच नाही. याच्या मेन कॅन्डल दिसायला पाहिजे, ही प्राईसची ॲक्शन जी आहे ती दिसली पाहिजे, ती दिसणारच नाही आपल्याला, बरोबर. म्हणून चार्ट जो आहे जेवढा क्लिअर ठेवता येईल तेवढा क्लिअर आपल्याला चार्ट ठेवायचा आहे. ते झालं. तिसरं तुम्हाला काय करायचं आहे, आता ह्या साईडला तुम्हाला राईट साईडला काही एक्झाम्पल म्हणून मी स्टॉक ॲड करून ठेवलेत. आता अशाच पद्धतीने जेव्हा तुम्हाला एक वॉचलिस्ट बनवायची असेल तर इथे बघा याला मिनिमाइज पण करू शकतो, मॅक्सिमाइज पण करू शकतो. आता तुम्हाला इथे इथे तुम्हाला एक वॉचलिस्ट बनवायची आहे किंवा एखादी वॉचलिस्ट जे रेडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉक ॲड करायचा आहे. काय करायचं, फक्त प्लस बटनवर क्लिक करा. प्लस बटनवर क्लिक केल्यानंतर जो कोणता पण स्टॉक तुम्हाला ॲड करायचा आहे त्याला सर्च करा. जसं की एक्झाम्पलसाठी आपण बँकेचा घेऊ, ठीक आहे. याला इथे प्लस बटनवर क्लिक केलं की तुम्हाला ज्या स्टॉकला तुम्ही वॉचलिस्टमध्ये ॲड करत त्याचा चार्ट जो आहे तुम्हाला इथे लगेच दिसायला लागेल. म्हणजे तुम्ही इथे इझिली तो जो स्टॉक कशा पद्धतीने, म्हणजे इझी होऊन जातं स्टॉक बघायला. एकदम एक ॲड करून बघणं, चेक करणं, एवढ्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला गरज पडत नाही, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही स्टॉक जर तुम्हाला ॲड करायचा असेल तर करू शकता. दुसरं मी अजून एक तुम्हाला सांगून देतो की समजा आता तुम्ही जर तो स्टॉक कशा शोधायचा हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं तर स्टॉक जो आहे ते स्टॉक जे आपल्याला तिथे चार्टलिंकमध्ये भेटतात ते जे स्टॉक आहेत ते स्टॉक इथे वॉचलिस्टमध्ये ॲड कसे करायचे. सगळ्यात पहिले तर काय करा, समजा तुम्ही ज्या इथे चार्ट लिंकला आलात, चार्ट लिंकला आल्यानंतर 1 मिनटं लॉग इन करून घेतो. लॉग इन तुमचं झालं. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीन्समध्ये यायचं आहे. स्क्रीन्समध्ये आल्यानंतर तुमचा जो कोणता पण फिल्टर किंवा स्क्रीन तुम्ही वापरणार तो स्क्रीनर लावायचा आहे. स्क्रीनर लावल्यानंतर बघा इथे कॉपी बटन आहे, या कॉपी बटनला क्लिक करा. इथे सिम्बॉलवर क्लिक करा. यावर जसं क्लिक करणार ते जे सगळे स्टॉक आहेत ते कॉपी होऊन जातील. कुठे यायचं, ट्रेडिंग व्ह्यूला. ट्रेडिंग व्ह्यूला आलात. ट्रेडिंग व्ह्यूला आल्यानंतर तुम्हाला म्हणजे स्टॉक ॲड करायचे आहेत. प्लस बटनला क्लिक करा आणि जे पण स्टॉक असतील कॉपी केलं आहे तिथून इथे फक्त पेस्ट करा. पेस्ट केलं. पेस्ट केल्यानंतर करा एंटर. एंटर केल्यावर बघा तुमचे सगळे स्टॉक इथे ॲड होऊन गेले. बस एवढंच करायचं. एवढं सिम्पली तुमचे स्टॉक जे आहे ते ॲड होऊन जातील. आता याच्यात तुम्हाला समजा जे टेक्निकल ॲनालिसिस मी स्टॉकमध्ये तुम्हाला सांगितलं की आपला जो कोणताही पॅटर्न तुम्ही फॉलो करून, जो कोणताही सेटअप फॉलो करून तुम्ही स्टॉक निवडणार आहात तो सेटअप इथे बनतोय का, बस 1 क्लिकमध्ये तुमचे वेगवेगळे स्टॉक जे आहे इथे दिसत राहतील. म्हणजे असं तुम्ही सिम्पली बघू शकता. तुम्हाला काही जास्त हे करायची गरज इथे लागणार नाही, बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या स्टॉकला जे कोणते पण स्टॉक्स असतील त्यांना वॉचलिस्टमध्ये ॲड करू शकता. दुसरं, नवीन जेव्हा पण तुम्ही वॉचलिस्ट बनवाल तर इथे समजा याच्यावर कुठली वॉचलिस्ट पहिली बनलेली असेल त्याच्यावर क्लिक करा. क्रिएट न्यूवर जेव्हा तुम्ही क्लिक करणार तर तुम्ही तिथून नवीन
वॉचलिस्ट जी आहे ती बनवू शकता। आता हे जे इथे जसं मी इमोजीज किंवा सिम्बॉल ॲड करून ठेवलेत, तर तसे ॲड करून ठेवण्यासाठी काय करा, फक्त जो कोणती पण प्लेलिस्ट असेल ती तुम्हाला तिथे शॉर्टकटला त्या ठिकाणी हवी असेल तिला फक्त स्टार करून द्या। तुमची जी वॉचलिस्ट आहे ती वॉचलिस्ट इथे ॲड होऊन जाईल, म्हणजे तुम्ही इझिली तिथे जाऊन ते स्टॉक जे कोणते पण असतील ते बघू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला या ट्रेडिंग व्ह्यूमध्ये तुमचे स्टॉक जे आहेत ते ॲड करायचे आहेत। अजून एक नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे की समजा आता तुम्ही जर ट्रेंड लाईन किंवा तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स जर तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत की बाबा कुठे सपोर्ट बनतोय, कुठे त्याचा रेजिस्टन्स बनतोय, हे जर एक बेसिक तुम्हाला बघायचं असेल तर तेव्हा तुम्ही काय करू शकता, त्याच्यासाठी मी इथे तुम्ही गेलात या पॉईंटला, इथे या नॉर्मल क्रॉसवर जर तुम्ही क्लिक केला या पॉईंटला, तर इथे आल्यानंतर बघा हॉरिझॉन्टल रे म्हणून किंवा ट्रेंड लाईन असे बरेचसे ऑप्शन तुमच्याकडे आहेत। मी हॉरिझॉन्टल रे जो हा ऑप्शन आहे हा वापरतो मी। याने फायदा काय होतो की समजा मला हा सपोर्ट, ठीक आहे, हा सपोर्ट जर मला ड्रॉ करायचा असेल तर मी इथे क्लिक करतो, ते म्हणजे काय करताय की हा जो आहे त्याचा एक सपोर्ट झोन बनतोय की त्या सेम प्राईसला येऊन मार्केट परत वर जायचा प्रयत्न करत आहे, मग तो एक प्रकारे त्याचा सपोर्ट झोन बनून जातो। तसंच काय होतं, रेजिस्टन्समध्ये एक ही प्राईस आहे, या प्राईसच्या वरती स्टॉक जायला करत नाही। एक वेळेस इथे गेला परत खाली आला, परत दुसऱ्या वेळेस गेला परत खाली आला, मग या सपोर्ट झोनवरून येऊन मग शेवटी एक पॉझिटिव्ह चांगल्या व्हॅल्यूमसोबत त्याने इथे ब्रेकआउट दिलेला आपल्याला दिसून येतो। तर हा एक अशा पद्धतीने आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहे ते ड्रॉ करू शकतो। आता वीकली कॅन्डल जर मी बघितली, अजून मोठा कुठे सपोर्ट रेजिस्टन्स बनतोय का, तर तो पण आपण एक ड्रॉ, इथे हा एक बघा, इथे हा एक आहे। आता इथे जर तुम्ही बघितलं हा जो रेजिस्टन्स बनलेला आहे इथे, हा पुढे जाऊन तो सेम सपोर्ट बनला आहे। तर बऱ्याच स्टॉकमध्ये तुम्हाला हा सेटअप सापडतो। रेजिस्टन्सचं काय आहे की समजा हा जो स्टॉक आहे इथून धावला या प्राईसपर्यंत आला 798 पर्यंत, मग तिथे प्रॉफिट बुकिंग थोडीशी झाली, मग काही लोकांनी परत विकत घेतला की त्यांना वाटलं असेल की बाबा इथून पण परत वरचं जाईल, परत त्या जो रेजिस्टन्स आहे त्याची प्राईस तिथपर्यंत आला, परत खाली आला। काही आठवड्यांसाठी किंवा महिन्यांसाठी त्याने या जानेवारी आणि फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये त्या या झोनमध्ये त्याने काय केलं आहे, कन्सोलिडेट केलं, आणि मग त्यानंतर त्याने चांगल्या व्हॅल्यूमसोबत, तुम्ही जो आहे तो आपला ब्रेकआउट स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ जर बघितला नसेल तो व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये हे सगळं डिस्कस केलं आहे। तर व्हॅल्यूम एक्सपान्शन झालं, व्हॅल्यूम एक्सपान्शन सोबतच ती कॅन्डल जी आहे ती अप्पर साईडला क्लोज झाली आहे, आणि तिथून मग त्याने एक थोडासा तो जो रेजिस्टन्स होता तो ब्रेक करून वरती जायला थोडासा ट्राय केला, पण आता तो जो काही महिन्यांचा रेजिस्टन्स होता पुढे जाऊन त्याचा तो सपोर्ट बनला आहे। बघा काय झालं, रेजिस्टन्स होता, पुढे वरती जाऊन ट्राय केला, पण आता तोच रेजिस्टन्स त्याचा पुढे इथे येऊन सपोर्ट बनून गेला, म्हणजे या सेम प्लेसमधून तो परत वरती जायला ट्राय करतोय। इथून खाली यायचं त्याचा काय मूड दिसून येत नाही आहे, पण मग परत हा जो आठवडा आहे आता ऑक्टोबरचा, या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या वीकमध्ये, नोव्हेंबरच्या वीकमध्ये त्याने चांगल्या व्हॅल्यूमसोबत परत ब्रेकआउट दिलेला आहे, म्हणजे हा जो स्टॉक आहे कुठेतरी एक चांगल्या अपट्रेंडमध्ये आहे, मोमेंटममध्ये आहे, असं आपल्याला थोडक्यात या स्टॉकमध्ये दिसून येतं। कुठलीही बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे, आपण फक्त ती ट्रेंड लाईन ड्रॉचा आपण एक एक्झाम्पल बघून घेतोय, ठीक आहे। हे झालं, अशा पद्धतीने तुम्ही ट्रेंड लाईन जी आहे ती ड्रॉ करू शकता, किंवा अजून पण दुसरे ऑप्शन आहेत की समजा इथून जर तुम्ही घेतला, ही डायरेक्ट ट्रेंड लाईन जर घेतली तर हिचा पण वापर करू शकता तुम्ही। बरेच लोक हे अपसाईड ट्रेंड जे आहेत ते अशा पद्धतीने कॅल्क्युलेशनसाठी त्यांना जर बघायचं असेल की बाबा तो जो ट्रेंड आहे अपसाईडचा ट्रेंड तो कॅल्क्युलेट करण्यासाठी पण लोक या ट्रेंड लाईनचा वापर करतात, जसं मी इथे लावला आहे त्याला। तर अशा पद्धतीने कुठेतरी त्याचा वेगवेगळे, हा आता कुठेतरी जाऊन थोडासा फ्लॅग पॅटर्न बनायचा प्रयत्न जो आहे त्याचा चाललेला आहे, तसं आपल्याला थोडक्यात दिसून येतं। म्हणजे ट्रेंड लाईनच्या मदतीने आपण सपोर्ट, रेजिस्टन्स किंवा काही पॅटर्न बनतायत का, कप अँड हँडल पॅटर्न बनतंय का, फ्लॅग पॅटर्न बनतंय का, असे वेगवेगळे जे काही पॅटर्न असतील ना त्याचा एक बेसिक थोडासा अंदाज जो आहे आपण तो ट्रेंड लाईनच्या मदतीने घेऊ शकतो। म्हणजे आपल्याला ट्रेंड लाईनच्या त्याच्या नावातच आयडिया आहे की तो एक ट्रेंड आहे, तो ट्रेंड आपण ड्रॉ करतो की त्या ट्रेंड लाईनच्या मदतीने किंवा त्या ट्रेंड लाईनच्या सपोर्टने, रेजिस्टन्सनेच स्टॉक जो आहे तो पुढे रिॲक्ट करतोय असं आपल्याला
समजून येतं। हे सगळं झालं। आता त्याच्यानंतर बऱ्याचशा इथे अजून टूल्स आहेत वेगवेगळे। तर याच्यामध्ये आपल्यासाठी समजा तुम्ही एक टार्गेट स्टॉप लॉस वगैरे जर तो कॅल्क्युलेट करायचा असेल किंवा रेंज जर तुम्हाला प्राइस रेंज कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्ही हे प्राइस रेंजच्या मदतीने करू शकता। प्राइस रेंज म्हणजे काय की समजा ह्या प्राइसवरून ह्या प्राइसपर्यंत किती तो स्टॉक किती % त्याने मूव्ह केला आहे किंवा किती रुपये मूव्ह केला आहे। बघा ह्या ही जी प्राइस आहे या प्राइसपासून ह्या प्राइसपर्यंत त्याने 100%चा मूव्ह जो आहे तो दिलेला आहे आणि तो मूव्ह किती पॉईंटचा आहे 516 पॉईंटचा म्हणजे 516 रुपये तो एप्रिल 2025 पासून आत्तापर्यंत नोव्हेंबरमध्ये तो गेलेला आहे। 100% त्याने रिटर्न दिले असा एक त्याचा बेसिक आपल्याला कॅल्क्युलेशन जे आहे तो नंबर जो आहे तो आपल्याला लक्षात येऊन जातो जर तुम्ही बघत असाल तर। ठीक आहे। दुसरं एक काय आहे त्याच ठिकाणी इथे आपण जर कुठली पोझिशन घेतोय समजा मी जर इथे बाय करतोय तर हा जो लॉंग पोझिशनचा जो टूल आहे या टूलला जर मी सिलेक्ट केलं मी या प्राइसमध्ये 228 मध्ये त्याला विकत घेतलं आणि त्यानंतर एक मला मॅन्युअल माझा एक स्टॉप लॉस आणि टार्गेट लावून ठेवायचा आहे। इथे हा स्टॉप लॉस एक्झिक्यूट नाही होणार हे फक्त तुमच्या कॅल्क्युलेशनसाठी आहे की बाबा मला 4%चा मी स्टॉप लॉस घ्यायला तयार आहे आणि माझा टार्गेट जो आहे तो 15%चा आहे। तर असं एक तुम्ही कॅल्क्युलेशन इथे लावून ठेवू शकता। म्हणजे जेव्हा स्टॉक समजा इथे तुम्ही लावून ठेवलेला असेल इथे तुम्ही विकत घेतला तर तुम्हाला असा तुमचा स्टॉक तुमचा टार्गेट जो आहे तो हिट होताना दिसेल किंवा स्टॉप लॉस जर खाली हिट झाला तर तो स्टॉप लॉस हिट होताना दिसेल। तर हा एक तुम्हाला अंदाज जो आहे तो कळून जातो की स्टॉक तुमच्या त्या रेंजमध्ये सुरू आहे का। स्टॉप लॉस लावायला आणि टार्गेटला तुम्हाला तो इझी होऊन जातो लक्ष देण्यासाठी की तुम्हाला एकदम रोज दिवसभर बघत बसायची गरज नाही। एक वेळेस मार्केट क्लोज झालं मार्केट क्लोज व्हायच्या नंतर तुम्ही एक वेळेस येऊन बघू शकता की कुठे काय आहे। तुम्ही इथे अलर्ट पण लावून ठेवू शकता। प्लस बटनवर जर क्लिक केलं तर इथे अलर्टचं पण ऑप्शन आहे बघा की बाबा या प्राइसला जर तो स्टॉक आला तर मी इथे प्लस बटनवर क्लिक करून ॲड अलर्ट ॲट 96 तो जी काय पण प्राइस असेल त्या प्राइसला अलर्ट सेट होऊन जाईल। आता हा जो अलर्ट आहे जेव्हा हा स्टॉक येऊन या प्राइसला हिट करेल समजा मी वरती लावतो थोडंसं म्हणजे जेव्हा हा आहे 175 अलर्ट लावून दिला। आता जेव्हा पण ती प्राइस इथे येऊन या पॉईंटला टच करेल तर तेव्हा हा ट्रेडिंग व्यू जो प्लॅटफॉर्म आहे हा मला एक नोटिफिकेशन पाठवून देईल बाबा तू त्या प्राइसला जो अलर्ट लावला आहे ना तो अलर्ट हिट झाला आहे मग तुझा स्टॉप लॉस हिट झाला किंवा टार्गेट हिट झाला त्याचा एक बेसिक अंदाज आपल्याला इथे मिळून जाते। तर हे आपले काही कामाचे टूल्स आहेत बेसिक बिगिनर लोकांसाठी। खूप जास्त बऱ्याचशा गोष्टी आहेत पण ते आपल्या काय बेसिक एवढ्या जास्त काय कामाच्या आहेत नाही। ज्या गोष्टी आपल्याला या ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्ममध्ये कामाच्या आहेत त्या सगळ्याच गोष्टी ज्या आहे आपण इथे बघून घेतल्या। हा ट्रेडिंग व्यू बद्दलचा एक बेसिक ओव्हरव्ह्यू होता। यामध्ये तुम्ही जर स्विंग ट्रेडिंगची सुरुवात करताय किंवा तुम्ही जर ट्रेडिंग करताय तर तुम्हाला जे काही पण एक 4-5 टूल आपण डिस्कस केले ते मोस्टली डेली लाईफमध्ये आपल्याला यूज करण्यासाठी सारखे टूल आहेत जे आपल्याला सगळ्यात जास्त टूल वापरण्यात येतात म्हणजे मी पर्सनली पण ते वापरतो असे ते टूल्स आहेत। तर असा एक छोटासा ओव्हरव्ह्यू होता। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अजून कुठल्या टूलबद्दल किंवा कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला व्हिडिओ बनवून हवा आहे ते पण मला सांगा म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ जो आहे त्या सेम टॉपिकवर लवकरात लवकर घेऊन यायचा प्रयत्न करेल। व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल एवढा मोठा व्हिडिओ तर तुमचं खूप खूप धन्यवाद। असंच प्रेम करत राहा। व्हिडिओला लाईक करून जा। थँक्यू सो मच।